आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. त्याला ना करोडो अगरबत्त्या बनवायच्या आहेत. करोडो? ते तुला एसक पोस्ट मध्ये दाखवायचे आहेत ना. म्हणजे जगातल्या सगळ्या देवांना मिळतील. 33 करोड देवांना अगरबत्ती हवी ना. एका देवासमोर मनापासून अगरबत्ती दिवा लावलास ना की सगळ्या देवांपर्यंत पोहोचतो. मग करोड रुपये कशाने मिळणार? कशाला हवेत आपल्याला करोड रुपये? आई असं नसतं गो. तू ना माझं ऐकतच नाही करते. सरक. बिट्टी, अगं कुठे चालली आहेस? बिट्टी, काय म्हणत होती बिट्टी? एक्सपो बद्दल बोलत होती ती. एक्सपो? एक्सपो म्हणजे एक्झिबिशन. आपली वस्तू आहे ना अशी त्या एक्झिबिशन मध्ये ठेवायची आणि मग जगभरातील लोक त्या एक्झिबिशनला येतात आणि मग आपल्याला भरपूर ऑर्डर्स येतात. माझा अगदी छोटासा बिझनेस आहे आणि तो तेवढाच राहू देत. आणि तसंही तो बिझनेस काही माझ्या एकटीचा नाहीये. म्हणजे रोहित सर सुद्धा काम करतात ना माझ्या बरोबर. ते ठरवतील त्याचं काय करायचं. पण अगरबत्त्या तर तुम्ही बनवता ना. समर सर, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, पण खरं तर माझं अगदी छोटस विश्व आहे आणि त्यातच राहू देत मला. मला नाही वाटत मला हे सगळं जमेल. सॉरी. ठीक आहे, काही हरकत नाही. आता मी हे पॅकेट घेऊ शकतो ना? हो. चला येतो. असं का करते ती? काही कळत नाही. नाहीतर काय, माझं ऐकलं तर बिट्टी अगरबत्ती जगभर जाणार. सगळ्या देवांना मिळणार. पण तरी आई नाहीच म्हणते. तर म्हणे एक दिवा लावला की सगळ्या देवांना मिळतो. मला सांग पार्टनर, मी जर सगळ्यांसमोर टिफिन उघडला तर सगळ्यांचं पोट भरेल का? सांग ना पार्टनर. नाही, पण मला एक सांग, हे सगळं तू आईला का समजवतेस? आईने एसक पोस्टला जावं म्हणून. कुठे? ते एसक पोस्ट नाही का? एसक पोस्ट. पार्टनर, तुला एसक पोस्ट पण नाही माहिती? ते मोठं असतं ना, प्रदर्शन. अच्छा, एक्सपो. हा, तेच ते. तुला माहिती ना पार्टनर, तिथून जगभरातले लोक येतात. मग जगातले सगळे घरात बिट्टी अगरबत्ती लावतील ना. जगात जाईल बिट्टीचं मॅजिक. तुला हे एक्सपो बद्दल सांगितलं कोणी? समर काका. अच्छा. आईला सांग ना ऐकायला पार्टनर. ती माझं पण नाही ऐकत, फक्त तुझं ऐक. तू आईला ना एसक पोस्टला जायचं. पण आई जर ऐकत नाहीये तर आईने काहीतरी विचार केलाच असणार ना. आईचा विचार बरोबर असणार. तू पण ना आई सारखंच बोलतोस. मी पुष्पा मामाला सांगते. इकडे मी बोलतो आईशी. नक्की? नक्की. पण माझी एक अट आहे. जर समर काकाचं मला पटलं तरच मी आईशी बोलणार. हो, चालेल. चालेल ना?
ते टाळी. सॉरी, डिस्टर्ब केलं का? जरा बोलायचं होतं. हो बोल ना. समर काका, पाटणाला एक्सपो बद्दल सांग ना. मी सांगितलंय पण तू एकदा सांग ना. ठीक आहे सांगतोय, ये इकडे बस. रुद्र बस ना. रुद्र, आपल्या इथे ना दरवर्षी जागतिक बिझनेस एक्सपो लागतो. तिथे बऱ्याच लघु उद्योगांना असा वाव मिळतो आणि माझी अशी खूप इच्छा होती की गौरीजींचा या अगरबत्तींचा बिझनेसचा स्टॉल तिथे असावा. नक्की कुठे एक्सपो? दिल्लीला, दिल्ली मेगा एक्सपो. हे बघ, मी आता माझ्या एका मित्राचं रजिस्ट्रेशन करत होतो आणि या अशा एक्झिबिशन्समुळे ना खूप फायदा होतो. माझ्या बिझनेसला फायदा झाला होता ग्रो होण्यासाठी. आय एम शुअर गौरीजींच्या बिझनेसला सुद्धा फायदा होईल. अरे वा, हे सगळं छान दिसतंय. बस काय ब्रो, तुला माहिती आहे ना मी बिझनेसच्या बाबतीत किती सिरियस आहे ते. तिथे मस्ती नाही. पार्टनर, मला माहिती आहे समर काका पण आपल्याच टीमचा आहे. मला विश्वास आहे त्याच्यावर. हो हो. हे बघ बिट्टी, आईला जर योग्य वाटलं ना तर आई नक्कीच ऐकेल. तू समजवलंस तिला तर ती नक्की ऐकेल. ठीक आहे, मी बोले ना आईशी. तुला मेसेज आला. बेटी चल. पार्टनर, तू नक्की बोलणार ना? हो नक्की.